हाय, शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे फालुदा बनवत आहे, तर चला बनवायला सुरुवात करूयात। फालुदा बनवण्यापूर्वी मी इथे इट मिक्सचं फालुदा मिक्सचं केसर फ्लेवरचं हे पॅकेट घेतलेलं आहे। या पॅकेटमध्ये जे फालुदा मिक्स आहे त्यापासून 6 ग्लास फालुदा तयार होतो। तर चला बनवून पाहूयात किती ग्लास फालुदा होतो आणि हा फालुदा कसा लागतो ते। तर इट मिक्स हे फालुदा बनवण्यासाठी मी इथे गॅसवर एका टोपात 1 लिटर दूध घेतलेलं आहे। या दुधामध्ये 1 ग्लास पाणी टाकते। हे दूध गरम करून घेणार आहे। दूध टोपाच्या काठोकाठ भरलेलं आहे, त्यामुळे दुधाला उकळी आली तर दूध खाली उतू जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या दुधाला उकळी येण्यापूर्वीच मी हे दूध एका कढईमध्ये ट्रान्सफर करणार आहे। दूध या कढईमध्ये ओतलेलं आहे। आता या दुधाला आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजवायचं आहे। दूध चांगलं उकळलंय, 3 मिनिटं झालेत। आता आपण यामध्ये फालुदा मिक्स टाकूयात। हे फालुद्याचं प्रीमिक्स या दुधामध्ये मिक्स करूयात। स्लो गॅसवर या दुधाला 10 ते 15 मिनिटं शिजवायचं आहे। दुधाला अधूनमधून हलवत रहा आणि कढईच्या बाजूला लागलेली साई ही या दुधामध्ये मिक्स करत जा। पंधरा मिनिटं झालेली आहेत। फालुदाही शिजलेला आहे। आता आपण इथे गॅस बंद करूयात आणि हा फालुदा एका बाउलमध्ये काढून घेऊयात। मी इथे या काचेच्या बाउलमध्ये हा फालुदा काढलेला आहे, कारण कढई तर आपली फ्रीजमध्ये बसणार नाही, तर त्यासाठी मी या काचेच्या बाउलमध्ये फालुदा काढून घेतलाय। तो रूम टेम्परेचरवर आल्यानंतर मगच याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार। तर इथे आपला हा फालुदा फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे। 4 ते 5 तासासाठी मी हा फालुदा फ्रीजमध्ये ठेवला होता। हा पूर्ण थंड झालेला आहे। आता हा फालुदा मी सर्व करत आहे। त्यासाठी मी इथे एक ग्लास घेतलेला आहे। या ग्लासमध्ये हा फालुदा काढत आहे। आपल्याला जेवढा प्यायचा आहे तेवढा काढायचा आहे। इथे माझ्याकडे फ्रूट अँड नट आईस्क्रीम आहे, ते मी यामध्ये टाकते। तुमच्याकडे नसेल तुम्ही साधा फालुदा देखील खाल्लं तरीही खूप छान लागतं। तर यावर मी आईस्क्रीम टाकते आणि थोडेसे काजू व बदाम कापून भाजून घेतलेले आहेत ते यावर टाकते। जर आपण मोठे ग्लास फालुदा भरला तर 3 ते 4च ग्लास हा फालुदा तयार होतो, पण हा चवीला खूप भारी लागतो। तर तुम्ही देखील ट्राय करा। तुम्हाला हा मी बनवलेला केसर फालुदा इटमीचा कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा। जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।